मलाच कंटाळा आलाय म्हणे. एक प्लंबर बोलवायला सांगितलं ते जमलं नाही. अडकून बसलीये मूर्खासारखी. शी. मॅडम. अरे वा, नॉट बॅड. सवय आहे मला. आईला मदत करतो ना घरी. सगळं एकटीच करते बिचारे. किती शिकलायस? इंजिनियर आहे, मेकॅनिकल. अरे वा, तरी हा जॉब. पोटात खड्डा पडला ना मॅडम, की त्या खड्ड्यामध्ये सगळ्यात आधी डिग्री जाळावी लागते. बरोबर. मी वाचलंय हे सोशल मीडियावर. मस्त आहे. सर सर हा बोल. मी पॉइंटर्स मेल केलेत, एकदा वाचून दाखवू का? नाही सोड. कॉफी सांगू? किमान 20-25 कॉल येऊन गेले ताईचे. एकही ऐकू आलेला नाहीये. सायलेंट वर आहे फोन. आणि दिसतो ना मला, बघतोय मी. इथे बाहेर आहे फोन आणि मला घेता येत नाही. तुमची कामवाली बाई किती वाजता येते? सकाळी सकाळी येऊन गेली. पुढचे 3 दिवस येणार नाही. माहितीये, तिच्या धाकलू मामांच्या मुलाचं लग्न आहे ना. ते सगळे नागपूरला जाणार. साहेब तिथून किती वाजता येणार? संध्याकाळी किंवा रात्री. नक्की नाही. तुमचा मुलगा मुलगी? नाहीये आम्हाला. आय एम सॉरी. सुशीला, आज मी तुला सोडत नाही. काय कंबर आहे का तुझी? आज चालतो तुझी समधी लाकडं माझ्या आगी सोबत. सुशीला, आज आलीस माझ्या राशीला. सुशीला. आता बरीच सापडलीस तावडीत. पाया पडते, पदर पसरते, हात जोडते. बाईची आबरू हीच बाईचा दागिना असतो. दागिनाच तर लुटायला आलोय. आज जर दागिना अंगावर घातला नाही सुभानराव, तर जगून काय फायदा? सुशीला. काय झालं? मला वाटलं तो माणूस तू. सॉरी सॉरी सॉरी. मॅडम, तुम्ही प्लीज अनकम्फर्टेबल होऊ नका. हे बघा, माझ्या कंपनीमध्ये माहिती मी तुमच्याकडे आलोय. अजून मी त्यांना काम पूर्ण झाल्याचा फोन केलेला नाही. करू शकत नाही, कारण एकतर काम झालेलं नाही, दुसरी गोष्ट म्हणजे माझा फोन बाहेर आहे. त्यामुळे त्यांना माझं लोकेशन माहिती आहे. मॅडम प्लीज, इट्स सेफ. अरे हो हो, बायकांना पुरुष पहिल्याच नजरेत कळतात. पुरुषांनाही बायका कळल्या असत्या तर किती चांगलं झालं असतं, नाही? ऍक्च्युली तुला पाहिलं ना, तेव्हा सकाळी एकदम शॉकच झाले मी. का? माझा पहिला बॉयफ्रेंड होता ना अजित, तो जवळजवळ म्हणजे सेम तुझ्यासारखाच दिसतो. व्हॉट? मला वाटलं तोच आला की काय. अच्छा, म्हणून मला बघून सर पण अजित असं ओरडले. जाऊ दे. तुझं लग्न नाही झालं? नाही. ऍक्च्युली ना, लग्नाची गरज अशी नसतेच. फक्त ते लग्न झाल्यावर कळतं. माझ्यासाठी आई शोधते मुली. बर. तो नखात्या. कोण? ते नखाते गुरुजी आहेत ना, ते म्हणाले की लग्नाचा योगच उशीर आहे. हा, ते टीव्हीवर भविष्य सांगतात ते. हा, तेच. नमस्कार. नमस्कार. भविष्य बघा ते सांगतायत नका ते कार्यक्रमात तुमचं आज मनपूर्वक स्वागत. मनपूर्वक स्वागत. तर
पुण्यातून रविराज सरदेशपांडे यांनी प्रश्न विचारलाय. हा काय? ऐका. गुरुजी माझा विवाह कधी होईल? गुरुजी माझं लग्न कधी होईल? गुरुजी माझा संसार कधी सुरू होईल? गुरुजी माझी पत्नी कधी येईल? हे रविराज, हे चारही प्रश्न सेम आहेत. मीही तेच म्हणलं. काय आहे रविराज, योग आल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत. आणि योग येणार. पौर्णिमेच्या चंद्रानंतर तुमचा शुक्र स्थलांतरित होणार, त्यामुळे वर्षभरात तुमच्या लग्नाचा योग येणार. खचून जायचं नाही. आमच्या लाडूचं कधी व्हायचं? पण आता काय, वेळ कमी असल्यामुळे आज जाणून घेऊया 12ही राशींचं राशीफल. हा सांगा. तर आजची पहिली रास मेष. हा आमच्या लाडूची रास सांगा. आजची म्हणजे रोजची नेहमीची पहिली रास मेषच असते. आजची पहिली रास मेष. हा सांगा. मेष राशीच्या लोकांना आज वेळ पाहून खेळ करता आला पाहिजे. नाहीतर अपघात घडू शकतात, दुर्घटना घडू शकतात. अरे देवा. तेव्हा सावध राहायचं, सतर्क राहायचं, स्वतःची काळजी घ्यायची आणि एक छोटीशी विश्रांती पण घ्यायची. विश्रांती कसली घेताय? माझा फोन कुठे आहे? हा कुठेही जाऊ नका, लवकर परत या. भविष्य बघा ते सांगतायत नका ते. हा लाडू मेला एका फटक्यात फोन उचलेल तर खरं. अरे ते भविष्याचं शूटिंग करून करून कंटाळा आला रे. नवीन दे ना काहीतरी. नवीन काय देणार तू ना? खरंच एका वेळेला एक हॅलो. हॅलो हॅलो गुरुजी हॅलो. तिकडे. हॅलो गुरुजी. हा कोण गुरुजी? रॉंग नंबर. हा हॅलो, बोला. मी सुनंदा, लाडूची आई. कोण लाडू? कोण लाडू? अहो सावंतांचा सुजित. अरे सुजित सावंत. हा आठवलं ना? सॉरी हा, मी डिस्टर्ब केलं, पण जाहिरात आली म्हणून फोन केला. जाहिरात आली म्हणजे पेपरात? कोणत्या? हे पेपरांना आजचे हे घे. अहो नाही हो, टीव्हीवर तुमचा कार्यक्रम चालू आहे ना, त्यात जाहिरात आली म्हणून म्हणलं तेवढ्यात फोन करून घ्यावा. अहो ते तुम्ही जे बघताय ते खूप आधी शूट झालेलं असतं. पण तुम्ही आत्ताच म्हणालात ना की मेष राशीच्या लोकांना अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून. अहो काही काय हे जरा जास्ती होते. मी कधी बोललो मेष अहो, राशी? आता कार्यक्रमात- हो मी बोललो. हा सुजिता सकाळपासून फोन उचलत नाही हो. एरवी तो मग जर का देतात? आधी फोन करतो, पण आज फोनही नाही केला आणि माझाही फोन उचलत नाहीये. ऐकताय ना, मला खूप काळजी वाटते हो. त्याला काही होणार नाही ना? सांगितलं ना काही होणार नाही म्हणून. तुम्ही काळजी करू नका हो. तुम्ही ते हे करा. पैसे. पैसे नाही रे. नामस्मरण करा. नामस्मरण. तेव्हा कुठे गेला रे माझा लाडू? अजित ना नेहमी हाय ऑन लाईफ असायचा. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत त्याची एक्साइटमेंट वेगळ्याच लेवलला असायची. खरंच एकदम हँडसम, एनर्जेटिक आणि मस्त मित्र होता यार. तुला माहितीये, एकदा ना मध्यरात्री 2 नंतर मी त्याला म्हणाले, बोर झालंय अजित, कुठेतरी घेऊन चल ना मला. अर्ध्या तासात त्याचा फोन आला, 4 दिवसाचे कपडे पॅक कर, आपली फ्लाईट आहे गोव्याची 5:30 वाजता पहाटे. आय एम सॉरी, पण मग तुम्ही अजितशीच लग्न का नाही केलं?
झर झर झरती धारा दोघांच्या अंगावरती, थेंब थेंब झेलूया करू मस्ती थोडी. सरसरता शहारा स्पर्शाला आली भरती, चिंब चिंब होया करू मस्ती थोडी. भोवताली सुटला रे मदनाचा वारा, त्यात वरती चढला रे इश्काचा पारा. चल हो नोटी नोटी करूया मनमानी, झालं धक धुक धक धुक काळजाचं पाणी पाणी. गार गार कधी कधी हॉटी शॉवर तुफानी, झालं धक धुक धक धुक काळजाचं पाणी पाणी. बंद दार तुटलेली कडी, देह भान सुटलेली घडी. पाहिली मी वाट ज्याची तो मिळाला मोका. घोट घोट चढणारी नशा, खोल खोल बुडण्याची मजा. लाज सोडू आज घेऊ यौवनाचा झोका. भोवताली सुटला रे मदनाचा वारा, आज भिडू दे नजरेला नजरेचा इशारा. चल हो नोटी नोटी करूया मनमानी, झालं धक धुक धक धुक काळजाचं पाणी पाणी. तो बुलबुल बुलकिलवरचा मी बदाम राणी, झालं धक धुक धक धुक काळजाचं पाणी पाणी. ओल्ड ओल्ड मधुरा तू जशी, बोल्ड बोल्ड मनमोहक रती. तोल सुटला बांध फुटला, चल तरंगू आता. बोल बोल टाळू मी कसे, गोड गोड ओठांचे ठसे. तू गुलाबी मी गुलाबी, दोघ रंगू आता. भोवताली सुटला रे मदनाचा वारा, विझवूया आता वणवा धग धगणारा. चल हो नोटी नोटी करूया मनमानी, झालं धक धुक धक धुक काळजाचं पाणी पाणी. चल सांगू जगाला जगा वेगळी प्रेम कहाणी, झालं धक धुक धक धुक काळजाचं पाणी पाणी. सुशिला, एखादा रॉड वगैरे मिळतं का बघतो. हा ठीक आहे. मिळालं का काही? हं? काय? हे कुठे ठेवू? ठेव कुठे तरी. एवढ्या जोरात धावत याची काय गरज होती? मला ना एक
भन्नाट आयडिया सुचली आहे. काय 3601 करेक्ट. येस, नीट टाक हं. हा. बरोबर वॉचमनच्या केबिन समोर पडली पाहिजे. एवढ्या लांब अरे जमेल, तुला जमेल. तुम्ही टाकता? अरे येईल तुला, नीट टाक बघून. बर चल टाकतो. हा टाक. शाबास. अरे यार. अरे अशी मागे टाकायला नव्हती सांगितली तुला. अहो मी मुद्दाम नाही टाकली, वाऱ्याने गेली मागे. शी. काहीतरी जड वस्तू शोधायला पाहिजे. कुंडी. अरे कुंड्या आज खाली काढायच्याच होत्या मला. आधी खाली काढ सगळ्या नीट. ती घे घे कुठली तरी. जड्या जड्या. हे हो, घे, हो. तुम्ही लिहा, तुम्ही लिहा, तुम्ही लिहा. ओके. घ्या. कुर्रेकर बाईंना माझं अक्षर एवढं चला, आवडायचं. जड आहे. पटकन पटकन. बस बस. चला चला जड आहे. ओके. हा रेडी. हा आणि आता तुम्ही टाका, तुम्ही टाका. अरे त्यात काय आहे? अशी घ्यायची आणि ओ! काय करताय? अहो जड आहे ती. हो. अशी तशी धरा आणि सरळ खाली शोधा. हा? डायरेक्ट. त्याला धरायला काडी सापडेना, वर खाली करायला शिडी सापडेना. मॅडम काय केलं तुम्ही? मी काय केलंय? तू म्हणलास कुंडी टाकून टाकली. गाडी सापडेना, तशी गंजलेल्या कुलुपाची चावी सापडेना. त्यात घड्याळाचा धावतो आता 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 जिला आणि जीतचा आता अहो साहेब, मी गार्डन मध्येच होते. वेदांत खेळत होता. मी काही न खाता पिता बाहेर पडले होते. माझं बाळ खेळण्यात छान रमलं होतं. गार्डनच्या समोर छान वडापाव मिळतो म्हणून मी वडापाव खात होते. बर, किती वर्षांचं आहे तुमचं बाळ? 14 वर्षांचा झाला वेदांत. अहो 14 वर्षाचं कुठं बाळ असतं का? अहो वयानुसार तर माझं बाळ म्हातारच झालंय. 14 वर्षांचं म्हातार. बाई, हा? तुमच्या बाळाला पाय किती येतो? अहो 4. अहो मग कुत्रा म्हणा ना. कुत्रा? माझ्या बाळाला कुत्रा म्हणालात तुम्ही? वेदांत नाव आहे त्याचं. पण ते हे तक्रार लिहिताना बाळ वेदांत किंवा वेदांत मुलगा असं नाही ना लिहिता येणार मला. का? हा, वेदांत नावाचा कुत्रा हरवला असंच लिहावं लागणार ना मला. मग लिहा. तक्रार नोंदवायची आहे. जाधव, काय रे? मावशी बघ काय म्हणतायत. बसा म्हणा वाकड्यावर. बस वाकड्यावर बोलवतील ते. बोला, कधी झालं हे? आज सकाळी 11 वाजता. मी आजूबाजूला शोधलं त्याला पण नाही सापडत आहे तो. हे बघा बाई, 24 तासाच्या आत आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही. अहो, असं 24 तासाच्या आत, कळलं का? आणि नियमानुसार 24 तासाच्या आत जर सापडला नाही तर नोंदवून घेऊ तुमची तक्रार. अहो, याला काय अर्थ आहे? नियम म्हणजे नियम आणि 24 तास म्हणजे 24 तास. पठारे, आले. बोला. घेऊन जा या मॅडमला. हे हे बघा, मला आत्ताच्या आत्ता तुमच्या हेडला हो भेटायचंय. हो हो मला- तुम्ही चला. ते आले नाही येत अजून. ते आले की मी सांगते तुम्हाला, मग भेटा Don't तुम्ही touch त्यांना. me. अहो, चला, नाही टच करत, काय होत नाही टच केलं. चला. मावशी, हो मावशी, या आत या इकडे. बसा बसा. थँक्यू हा दादा. हा, बोला मावशी, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? माझा मुलगा हरवलाय. कधीपासून? 25 तास झाले. दादरून कधी परत आले कोण जाणे. काय करायचं मॅडम? अहो हे हलतच नाहीयेत. मेले बिले नाहीत ना. ए मेले वगैरे म्हणू नको, मला खूप भीती वाटते. आणि मला खूप मज्जा येते. माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. तू माझ्यावर कशाला चिडतोयस? मी म्हणत होते ना तू कुंडी टाक म्हणून. मी चिडत नाहीये, मला भीती वाटते. तू डोळे बंद कर का? आणि मोठा श्वास घे. तुला बरं वाटेल. डोळे मीट आणि मोठा श्वास घे. अरे झांटे गुरुजींची साधना आहे ही. अरे तुला वेळ लागलाय का? तुम्हाला वेळ लागलाय. आपण इकडे अडकलोय आणि तुम्ही मला शांत राहायला सांगताय. काल आपल्यामुळे एका माणसाचे श्वास बंद झालेत आणि तुम्ही मला मोठा श्वास घ्यायला सांगताय. तू शांत हो. नाही. शांत. ओके नको हो शांत. हा. कर, तुला काय पाहिजे ते कर, वाटेल ते कर तू. शी. शी. ऐका ना, आपल्याकडे अशी एखादी वस्तू आहे का ज्याने आपण लॉक कापू शकतो? कटर. कुठं आहे? ते नाही आठवत. म्हणजे तू पण शोध ना जरा. तुला आता ही रूम माहिती झालीये ना. तू या साईडला बघ, मी त्या साईडला बघते. ए ऐक ना. हा हे बघ. हा? हा वरती निळा बॉक्स दिसतोय ना, त्याच्यात असेल कटर. तू स्टूल घे ना तिथलं आणि जरा चढून बघ. मी चेंज करून येते.
ओली झालीये ना मी, सर्दी होणार मला. अहो आपल्यामुळे खाली एका माणसाचे श्वास बंद पडलेत, तो मरून पडलाय आणि तुम्हाला सर्दीची पडली. अरे काय तुझं मरून पडलाय, साधी प्लास्टिकची कुंडी होती ती. आणि तुला कपडे बदलायचे असतील तर इथे माझ्या नवऱ्याचे कपडे आहेत. तुला होत आहेत का बघ ना, कारण भिजलायस तू पण. ते बघ. आणि तू शिंकतोयस अत्यंत वाईट. असं कोणी शिंकतं का? काय विचित्र पद्धत आहे. सॉरी. काय रे, सापडला का कटर? नाही 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 नाही, शोधतोय. कटर पण तुटलेला आहे. काका नाही, थांबा थांबा, आत जाओ. हो, काय झालं? काय नाही, या आता या. आलात? अरे कुठं आहेस तू? इकडे. झाले की तुला नीट? हो. द्या, मी करतो. अरे असू दे. नाही द्या हो, मला द्या, मला अरे. द्या. बसा बसा तुम्ही बसा. मॅडम माझे ओले कपडे मी आत ठेवू प्लीज. हो चालेल. चेंज नाही करणार म्हणत होतास ना? हा, खूप थंडी वाजत होती.